मंचरच्या नंदी चौकामध्ये कांद्याला बाजारभाव मिळावा म्हणून आंदोलन झालं। सुरुवातीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी होता, ऊन प्रचंड कडक आहे, नंतर मात्र प्रतिसाद वाढला। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, उद्धव साहेबांची शिवसेना किंवा महाविकास आघाडीचे सगळे नेते सहभागी झाले होते। आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील मात्र दिसले नाहीत। नाही, आता त्यांनी जर सर्वपक्षीय आंदोलन केलं होतं तर त्यांनी जे बॅनर फ्लॅक्सबाजी काय छापली त्याच्यावर आमदार साहेबांचा कुठे फोटो दिसला नाही। पण शेतकऱ्याच्या विषयासंदर्भामध्ये आमदार दिलीप वळसे पाटलांना निमंत्रणाची गरज काय? स्वतःहून सहभागी व्हायला पाहिजे। 100% हे आंदोलन करायच्या आधी आपल्या उभ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्रा वहिनी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आणि आपल्या तालुक्याचे बाकी होते आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब त्या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री दिले, या ठिकाणी त्यांची भेट घेऊन या विषयावरती चर्चा त्यांनी केलेली आहे। आंदोलनाला प्रतिसाद कसा मिळाला? तुम्ही सुरुवातीपासून होते का शेवटी मजा पाहायला आले? नाही, आम्ही मजा बघायला आलो, आम्ही आमच्या कामाच्या निमित्तानं आलो होतो आणि ते आमचं काम झाल्याच्यानंतर तुम्ही पण पाहता आम्ही साईडलाच आहे। आम्ही काय आंदोलनाची मजा बघायला आलो, आम्ही एक शेतकरीच आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं, कसं पाहता? नाही, मला त्याच्यात थोडा राजकीय स्टँडर्ड वाटतोय, कारण आणि हे आंदोलन जरी झालं तरी मी तुम्हाला मागाशी सांगितलंय उभ्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी आणि आंबेगाव तालुक्याचे भाग्यवती आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी गेले 5 ते 6 दिवसापूर्वीच राज्याचे कृषी मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री यांची भेट घेतलेली आहे। मग त्यामध्ये देवेंद्र भाऊ फडणवीस असतील, एकनाथभाई शिंदे असतील, हे सर्वांनी या ठिकाणी कांद्याच्या त्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। आणि नजीकच्या काळातच यांचं तर नुसतं 25 रुपये बाजारभाव म्हणतात, पण नजीकच्या काळात 401 रुपये बाजार झाल्याशिवाय राहणार नाही, ही सुद्धा आम्ही गावी देतो। 40 रुपये किलो होणार बघा। पाणी साहेब शब्द आहे, जून जुलैला 40 रुपये किलो बाजारभाव होतोय का नाही? आता चाकणला जे आंदोलन झालं कांद्या संदर्भामध्ये, त्या ठिकाणी प्रभाकर बांगर आणि देवदत्त निकम असे 2 गट पाहायला मिळाले। तिथं जे तुतुमिमी झालेला प्रकार पाहिला, कसं पाहता? नाही, ते आता थोडं मी माहिती सांगतो तुम्हाला, राजकीय स्टंटबाजी जर केली त्याच्यात जनता पण हे खपून घेणार आहे। कारण प्रभाकर बांगर सत्य बोलत होते का याच्यावर मला कुणाची दलाल करायची नाही, काय नाही, हे आम्हाला जनतेला पण मान्य आहे ना। याच्यात राजकारणापाशी काही घेणं देणं नाही। आता दिवसेंदिवस दिलीप वळसे पाटील बॅकफुटवर जात आहेत, देवदत्त निकम यांना मोठा प्रतिसाद पाहायला मिळताना दिसतोय। नाही, असं लोकांना वाटत असेल, पण आम्हाला तर नाही वाटत बा नामदार साहेब बॅकफुटवरती चाललेले पाहायला भेटतात। आम्हाला नाही वाटत, आम्हाला आता नामदार साहेब जोमाने काम करतात, ही आमची अपेक्षा आहे। यापूर्वी आदिवासी भागामध्ये वळसे पाटील फिरताना कधी दुचाकीवर बसून गेले किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेले, तिथं जरा डान्स केला, असं यापूर्वी कधी पाहायला मिळालं नाही। आता मात्र अशा प्रकारचे फोटो व्हिडिओ व्हायरल होतात ना। त्या ठिकाणी जायलाच रस्ता नव्हता, त्यामुळे टू व्हीलरने तो प्रवास करावा लागला आणि योग्य स्थळी सुद्धा नामदार साहेब पायी सुद्धा चालू शकतात, हे सुद्धा तुम्हाला सांगू शकतो। त्याचं प्रदर्शन करण्याची वेळ आली नाही, प्रदर्शन केलंच नाही। जिथं जायला ते रस्ताच नव्हता, टू व्हीलर होती, लांबचा प्रवास होता, म्हणून त्या ठिकाणी टू व्हीलरवरती साहेब त्या ठिकाणी गेले। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।